ठीक आहे, आपण काही पार्ट पुढे अजून क्वेश्चन बघणार आहे. सगळ्यांनी कंपल्सरी टेक्स्टबुक घेऊन बसत चला, म्हणजे टेक्स्टबुक मधला कुठला क्वेश्चन चाललेला आहे ते तुम्हाला प्रॉपर समजेल. त्याला तुम्ही टिक मार्क करून घेऊ शकाल. इथे तुमच्या कुठल्या वेळी सगळ्या गोष्टी चालू आहेत, राईट? ठीक आहे, हा एक क्वेश्चन करूया आपण. VII. काही क्वेश्चन आपण करत नाहीयेत, ते अननेसेसरी लेंदी क्वेश्चन्स आहेत. ते तुम्हाला बोर्डला पण येणार नाहीत, एंट्रन्सला तर अजिबात नाहीत. लॉग ऑफ sec 3x प्लस tan 3x, राईट? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बऱ्यापैकी तुम्हाला कन्सेप्ट समजलेला आहे, मग कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यात आपण वेळ कमी घालवणार. अंडरस्टँडिंग तुमचं प्रॉपर झालं पाहिजे. लॉगची टर्म आहे, लॉगच्या पुढची सगळी टर्म तुम्हाला एक्स कन्सिडर करावं लागेल आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x. लॉगच्या पुढे काही असू द्यात, त्याला 1 करायचं आपण. sec 3x प्लस tan 3x. आणि पुढे काय टर्म दिल्या असतील तर त्या सिम्प्लिफाय होत आहेत का बघायचं. लॉगची टर्म असेल किंवा ट्रिग्नोमेट्री असेल, त्या टर्म सिम्प्लिफाय होत आहेत का चेक करायच्या. सिम्प्लिफाय होत नसतील तर मग रेग्युलर वेनी त्याला स्टार्ट करायचं. आपण आता रेग्युलर वेनी स्टार्ट केले. sec 3x प्लस tan 3x ला एक अजून केलं, log x टू 1/x. सेम प्रोसेस, त्याला x अजून केले, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. दॅट इज sec 3x प्लस tan 3x. हा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढावा लागेल. तो 1 sec 3x प्लस tan 3x इंटू. इथं काय येणार आहे? sec 3x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? आता 3x ला तुम्हाला x कन्सिडर करावं लागेल. या 3x ला x कन्सिडर करा, नंतर या पण 3x ला x कन्सिडर करावं लागेल आणि बेसिक फॉर्म्युला लावायचे. sec x चा डेरिव्हेटिव्ह लागेल आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लागणार आहे. मग tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर x आणि sec x चा असतो sec x tan x. मग sec 3x चा किती झाला? sec 3x इंटू tan 3x इंटू परत काय येणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, कारण आपण 3x ला x अजून केलंय, प्लस सेम प्रोसेस पुढं tan 3x ला tan x चा डेरिव्हेटिव्ह झाला sec स्क्वेअर, म्हणजे sec स्क्वेअर 3x इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. तर आपण 3x ला x अजून केलं होतं, राईट? व्हॉट वी आर गेटिंग? 1 sec 3x प्लस tan 3x इंटू, आता 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 असणार आहे, राईट? sec 3x इंटू tan 3x, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस sec स्क्वेअर 3x इंटू 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. काय करायचं पुढे आपल्याला? 1 sec 3x प्लस tan 3x इंटू, आता किती येणार आहे? आता इथे दोन्हीकडं 3 आहे आणि sec 3x आहे, तो आपण कॉमन घेऊ शकतो. 3 अँड sec 3x हे कॉमन घ्या आउटसाइड, राईट? 3 बाहेर आलेला आहे आणि या sec 3x बाहेर आलेला आहे. आत राहिला तुमचा tan 3x प्लस, आता 3 बाहेर आलाय, या sec स्क्वेअर 3x मधला एक sec बाहेर आलाय, एक sec आत राहणार, sec 3x. ठीक आहे. आता तुम्हाला काय करता येईल? हा सगळा तुमचा न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे. तर न्यूमरेटरची ही टर्म आहे tan 3x प्लस sec 3x, ही याच्याबरोबर तुमची कॅन्सल होणार. सेम टू सेम टर्म आहे, tan 3x प्लस sec 3x, या दोन्ही टर्म्स कॅन्सल होतील आणि अल्टिमेट तुम्हाला फायनल आन्सर मिळणार आहे sec 3x. sec 3x इज अवर फायनल आन्सर, राईट? इथला 3 एक राहिलाय, आपण 3 कॉमन घेणार म्हणलेलं, सो इथं 3 तुम्हाला घ्यावं लागेल, इथे पण तुम्हाला मला 3 घ्यावं लागेल. 3 इंटू sec 3x, इट इज अवर आन्सर. व्हेरी सिंपल क्वेश्चन. स्टेप्स कितीही वाढत गेल्या तरी क्वेश्चन सिंपलच आहे, ही गोष्ट डोक्यात ठेवा, राईट? परत सेम कन्सेप्ट, नीट बघून घ्या,
न बघता ट्राय करा तुमच्या नोटबुक मध्ये. जर नाही समजलं तर तुम्हाला स्क्रीनवरती बघायचं आहे. प्रत्येक स्टेप अन स्टेप बघून लिहून घेऊ नका, त्यातनं काही फायदा नाहीये. परत परत सांगतोय, स्टेप सगळ्या नीट बघा, न बघता लिहून घ्या नोटबुक मध्ये. लिहिण्याचा ट्राय करा, एक 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 सगळे स्टेप्स तिथं आडेल तिथं समोर बघा आणि मध्ये कम्प्लीट करा. म्हणजे परत तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेला परत हेच करत बसायची गरज पडणार नाही. आत्ताच परफेक्ट करून आपल्याला पुढे पुढे जायचंय. ठीक आहे, अजून एखादा क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे, ईचा घेऊन बघूयात एक्स नंबरचा. y is equal to e raised to 2x minus e raised to minus 2x divided by e raised to 2x plus e raised to minus 2x. राईट, या टाईपचा क्वेश्चन मे बी तुम्ही लिमिट मध्ये वगैरे बघितलेला असेल. या टाईपचा कन्सेप्ट लिमिट किंवा कंटिन्युटी मध्ये बघायला मिळतो. लिमिट अप्लाय करताना तुम्ही ई रेस टू मायनस 2x ला 1 अपॉन ई रेस टू 2x करता, किंवा ई रेस टू मायनस एक्स असेल तर 1 अपॉन ई रेस टू एक्स. म्हणजे क्वेश्चन तुम्हाला आधी सिम्प्लिफाय करावा लागेल, देन यू हॅव टू सॉल्व्ह. लिमिट किंवा कंटिन्युटी मध्ये तुम्ही हा कन्सेप्ट यूज केलेला आहे. म्हणजे या ई रेस टू मायनस 2x ला कन्वर्ट करायचं 1 upon e raised to 2x divided by e raised to 2x plus e raised to minus 2x denominator 1 upon e raised to 2x. It is your numerator, it is your denominator. राईट, पुढे लिहितो आता मी. आता वरती सबट्रॅक्शन करायचं आहे, डिनॉमिनेटर सेम करावं लागेल e raised to 2x. e raised to 2x हा तुम्हाला डिनॉमिनेटर करावं लागेल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार, e raised to 2x into e raised to 2x, that is e raised to 4x, 2x plus 2x ऍडिशन होणार पॉवरची, and minus 1. हा झाला तुमचा न्यूमरेटर. मगाशी सांगितलंय, हे समजलं नाही तर 7th स्टँडर्ड फॉलो करा. रेग्युलर तुम्हाला फक्त सबट्रॅक्शन करायचंय. डिनॉमिनेटर सुद्धा डिनॉमिनेटर e raised to 2x करावं लागेल. e raised to 2x into e raised to 2x क्रॉस मल्टिप्लिकेशन, that is e raised to 4x and plus 1. राईट, y is equal to, तर न्यूमरेटर काय मिळालं आपल्याला, e raised to 4x minus 1 अपॉन e raised to 2x. जो डिनॉमिनेटर आहे त्याला क्रॉस करून आपण मल्टिप्लाय करूयात. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती येणार आणि e raised to 4x plus 1 it will at denominator. सो अल्टिमेटली तुमचा आता y काय तयार झाला, e raised to 2x दोन्ही कॅन्सल झाले. सो e raised to 4x minus 1 अपॉन e raised to 4x and plus 1. हा तुमचा क्वेश्चन रिडिफाईन झालाय. या क्वेश्चनला आपल्याला आता सॉल्व्ह करायचं, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. हा क्वेश्चन मी परत पुढे लिहून घेतो. e raised to 4x minus 1 y is equal to e raised to 4x minus 1 अपॉन e raised to 4x plus 1. बरोबर आहे का, e raised to 4x minus 1 e raised to 4x plus 1. आत्ताशी क्वेश्चन सिम्प्लिफाय झालाय. देन वी हॅव टू डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, तो फॉर्म्युला तुम्हाला लावायचा आहे, u अपॉन v. राईट, परत एकदा मी तो फॉर्म्युला, y इज इक्वल टू u अपॉन v असेल. तुमचा डेरिव्हेटिव्हचा काय फॉर्म्युला असतो, डिनॉमिनेटर स्क्वेअर, डिनॉमिनेटर v u डॅश मायनस u इंटू v डॅश. या स्टाईलने तुम्ही लिहित राहिलं पटापट लक्षात ठेवल तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी जास्त त्रास किंवा मेमरी लूज करायचा तुम्हाला एफर्ट्स कमीत कमी लागतील. राईट, तो dy बाय dx दॅट इज इक्वल टू खाली येणारे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे का, आणि पुढे तुम्हाला काय येणार आहे बघा, वरती इथे येणार आहे डिनॉमिनेटर ऍज इट इज e raised to 4x plus 1 into derivative of numerator e raised to 4x minus 1 minus numerator as it is e raised to 4x minus 1 into derivative of denominator e raised to 4x plus 1. खाली आपला डिनॉमिनेटर स्क्वेअर आहेच आहे. राईट, dy by dx is equal to e raised to 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. काय काय मिळालं इथं बघा, e रेस टू 4x प्लस 1
ॲज इट इज जाईल इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 4x म्हणजे ही याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ई रेस टू 4x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार ई रेस टू 4x ई रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू x असतो पण x च्या ठिकाणी 4x आहे 4x च्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करा म्हणजे आपण ज्याला x अजून करतो त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करतो म्हणजे 4x चा डेरिव्हेटिव्ह आला 4 तर त्याला आपण डायरेक्ट लिहिले राईट. पुढं मायनस ई रेस टू 4x मायनस 1 इंटू इथं पण सेम कन्सेप्ट काही डिफरंट नाहीये त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा आहे ई रेस टू 4x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 4x इंटू 4 येणार आहे आणि प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 इथं तो लिहायचा राहिलाय आपला तो लिहूया ई रेस टू 4x इंटू आपण 4 केलेलं आणि मायनस 0 1 चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 असतो आणि फरक काय पडणार नाहीये तरी पण त्या गोष्टी आपल्या समोर असाव्यात राईट. व्हॉट वी आर गेटिंग dy by dx that is equal to आता ई 4 इंटू ई रेस टू 4x आहे राईट या ठिकाणी सेम असतं मी 4 इंटू ई रेस टू 4x ते आपण कॉमन घेऊयात आउटसाइड 4 इंटू ई रेस टू 4x आता इनसाइड काय करायचं पहिला टर्म ई रेस टू 4x प्लस 1 राईट आणि इथं पुढे काय राहणार आहे त्याला ब्रॅकेट टाकायला पाहिजे आपण मायनस पुढची टर्म आहे ई रेस टू 4x मायनस 1 ही टर्म तुम्ही तयार होणार आहे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर ॲज इट इज डिनॉमिनेटरला आपण कुठंही चेंज करत नाहीये शेवटपर्यंत समजते का बघा. ठीक आहे आता थोडंसं मी याच्या पुढंच लिहितो मी म्हणजे परत नेक्स्ट पेजवर जायची गरज पडणार नाही काय काय आलं आपलं 4 इंटू ई रेस टू 4x इंटू पुढे काय येणार आहे हा आता ई रेस टू 4x मायनस ई रेस टू 4x तो 0 तयार होणार आणि हा 1 मायनस मायनस 1 1 मायनस मायनस 1 किती असतो आपला 2 असतो राईट प्लस ई रेस टू 4x प्लस 1 and bracket square. What getting 4 into 2 8 e raised to 4x divided by e raised to 4x plus 1 and bracket square. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे ही स्टेप्स बघून घ्या नाही समजलं तर नंतर तुम्ही मला विचारू शकता डाउट्स ग्रुपवर तुम्ही टाकू शकाल. कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्हाला इम्प्रूव्ह करावे लागतील कन्सेप्शुअल प्रॉब्लेम आला तर तुम्ही विचारू शकता राईट. न बघता लिहून घ्या ट्राय करा देन गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे करा अंडर रूटचा करूयात आपण x I I y इक्वल टू log of under root 1 minus cos 3x divided by 1 plus cos 3x. ठीक आहे आता इथं फॉर्म्युला सिम्प्लिफिकेशन करावं लागणार आहे y इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट आणि एवढ्या सगळ्यांचं सॉल्व्ह करणं डिफिकल्टी आहे. फॉर्म्युला कुठला असतो आपल्याकडं 1 मायनस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा किती असतो 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा बाय 2 जो काय अँगल असेल कॉसच्या पुढं त्याचा हाफ अँगल पुढे येणार थिटा असेल तर थिटा बाय 2 2 थिटा असेल तर थिटा येणार. आता 3x आहे आपल्याकडं तर तिथं तुमचं काय होणार ऑटोमॅटिकली 3x बाय 2 येणार. डिनॉमिनेटरला 1 प्लस कॉस आहे 1 प्लस कॉसचा पण फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1 प्लस कॉस थिटा किती असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला डिनॉमिनेटरला वापरायचा आहे हा फॉर्म्युला तुम्हाला न्यूमरेटरला वापरायचा आहे. तुमचं काय तयार होतं बघा 1 मायनस कॉस तुमचं तयार होणार आहे 2 इंटू साइन स्क्वेअर 3x बाय 2 and divided by 1 plus cos 3x 2 into cos square 3x by 2 right. So y is equal to log of under root 2 cancel होणार आहे sin square 3x by 2 divided by cos square 3x by 2. न्यूमरेटरला साइन स्क्वेअर आहे डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर आहे त्याच्या बाहेर स्क्वेअर रूटची टर्म आहे तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे सुद्धा कॅन्सल होऊन जातील. व्हॉट वी आर गेटिंग सिम्प्लिफिकेशन y is equal to log of sin of 3x by 2 upon
कॉस ऑफ 3x बाय 2 समजते का बघा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे तुमचे कॅन्सल झालेत आणि सिम्पलिफिकेशन मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलंय. मग अल्टिमेट तुमचं काय तयार झालं इथं लास्ट क्वेश्चन y is equal to log of 3x by 2 3x by 2 अँगल सेम आहे. साइन थिटा अपॉन कॉस थिटा किती असतो tan थिटा. लॉग ऑफ tan 3x by 2 तुमचा आत्ताशी क्वेश्चन तयार झालाय राईट. त्याला आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. y इज इक्वल टू लॉग ऑफ tan 3x by 2 मग त्याचं डिफरन्शिएशन करा. dy बाय dx इज इक्वल टू लॉगच्या पुढच्या टर्मला x अजून करावा लागेल. रेग्युलर कन्सेप्ट आपला हा जो tan 3x by 2 आहे त्याला तुम्हाला x अजून करावा लागेल आणि log x चा फॉर्म्युला लावायचा आहे राईट. लॉगचा फॉर्म्युला काय असतो लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x 1 अपॉन tan 3x by 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाला x अजून केले आपण tan 3x by 2 ला x अजून केलं होतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल राईट. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x ज्याला x अजून केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं आपण. नेक्स्ट 1 अपॉन tan 3x by 2 इंटू आता 3x by 2 आहे आणि tan आहे त्याच्या सगळ्यात बाहेर तुमचा tan आहे. मग या 3x by 2 ला x अजून करा. tan x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो sec square x राईट. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square अँगल सेम 3x by 2 आणि परत तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल कशाला x अजून केले आपण 3x by 2 ला आपण x अजून केले राईट. व्हॉट वी आर गेटिंग 1 अपॉन tan 3x by 2 into sec square 3x by 2 3x by 2 चा डेरिव्हेटिव्ह 3 by 2 as it is x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1. त्याला काय घ्यायची गरज नाहीये. आता थोडाफार तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल नाही केलं तरी पण ठीक आहे करावं लागेल त्याला. तर मी पुढच्या पेजवरती करतो. काय काय माहिती आपल्याला आता 1 अपॉन tan ला आपण काय करू शकतो cot करू शकतो. 1 अपॉन tan म्हणजे cot 3x by 2 राईट आणि sec square 3x by 2 sec square 3x by 2 आणि पुढे काय आपल्याला मिळाले 3 by 2 एक टर्म मिळाले 3 by 2 हा तुमचा dy by dx आहे. cot म्हणजे किती असतो cos अपॉन sin साइन कॉस मध्ये कन्वर्ट. कालच्या लेक्चरला आपण या टाइपचा एक क्वेश्चन केलेला. कॉट असतो कॉस अपॉन साइन. डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट मगाशीच संपलाय. थोडासा आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये आता चाललोय ठीक आहे. आन्सरला सिम्प्लिफाय करायचं. सेक स्क्वेअर किती असणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर 3 by 2 ॲज इट इज राईट. इथे 3 by 2 ला आधी घेतो पुढचा जो 3 by 2 आहे तो आता डिनोमिनेटर cos 3x by 2 cos 3x by 2 कॅन्सल होईल. 1 अपॉन साइन 3x by 2 डिनोमिनेटरला एक कॉस राहणार आहे न्यूमरेटरचा एक कॉस कॅन्सल होईल. सो cos 3x by 2 व्हॉट गेटिंग मी पुढे लिहितो याला कंप्लीट 3 अपॉन 2 इंटू साइन 3x by 2 इंटू cos 3x by 2 dy by dx इज इक्वल टू 3 अपॉन दोन्हीकडे अँगल सेम आहेत साइन कॉसच्या पुढं मग 2 साइन थिटा कॉस थिटा त्याचा फॉर्म्युला असतो साइन ऑफ 2 थिटा थिटा किती आहे tx by 2 व्हॉट गेटिंग फायनल 3 अपॉन साइन 3x और 3 इंटू 1 अपॉन साइन किती असतो कोसेक 3 इंटू कोसेक 3x यांचं आपण क्रिएट करू शकतो. राईट. हे झालं तुमचं आन्सर. तर या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा. यातला परत काय पुढचा पाठ आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे राईट. तुमचं स्पीड आणि तुमची ॲक्युरेसी ह्या मॅच झाल्या पाहिजेत तर तुम्ही प्रॉपर ठिकाणी तिथं पोहोचणार आहात. इथे डोक्यात
सो एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा. या एक्सरसाइज मधले काही अजून क्वेश्चन आपण करणार आहे. पुढचे एक्सरसाइज तुम्ही फास्ट करू शकाल. या एक्सरसाइज वरती तुमची कमांड एकदम प्रॉपरली बसली पाहिजे. काल पण तुम्हाला सांगितलं होतं डिफरन्शिएशन चॅप्टर जमला तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जमेल, तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन जमेल, तर डेफिनाइट इंटिग्रेशन जमेल, मग एरिया अंडर द कर्व म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन, ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. चॅप्टरची नावं पुढे काही असू देत, हे 7 चॅप्टर त्या एका चॅप्टरवरती डिपेंड आहेत सेक्शन 2 मध्ये. सो स्वतःची काळजी घ्या आणि प्रॉपर या सगळ्याला फॉलो करा. ओके, दॅट्स इट.